स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टीईटी ची परीक्षा जी आहे ती 10 नोव्हेंबरला झालेली आहे आणि आता टेट कधी होणार याकरिता कमेंट बॉक्समध्ये आपले विद्यार्थी आणि जे काही आपले फॉलोअर्स आहेत ते आपल्याला प्रश्न विचारत आहेत की सर टेट कधी होणार आहे, अभ्यास कधी सुरू करायचा, नंतर याचा रिझल्ट कधी लागणार आहे या टीईटीचा. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की संभाव्य ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या आलेल्या आहेत. 1-2 प्रश्नाचा किंवा 5 प्रश्नाचा फरक पडू शकतो, पण जे काही तुम्हाला उत्तरपत्रिकेनुसार तुमचे काही गुण आले असतील त्यानुसार तुम्हाला अभ्यास आत्ताच सुरू करायचा आहे. त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की जे आपलं परीक्षा आहे, जी टेट परीक्षा आहे, ती टेट परीक्षा मागच्या वेळेला फक्त 22 ते 25 दिवस दिले होते. त्यानुसार आपला अभ्यास होत नाही आणि आपण मग कमी मार्क्स मिळाल्यामुळे जे मागच्या भरतीमध्ये राहिलेले जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा आपल्या कॉम्पिटिशन मध्ये आहेत. याकरिता हा आपण व्हिडिओ बनवतो आहे. म्हणजे संपूर्ण माहिती यामध्ये टेट कधी होणार आहे त्याचं जे काही खरी माहिती आहे, ऑथेंटिक माहिती आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो. जे कोर्टात सादर केलेलं परिपत्रक आहे, वेळापत्रक आहे, जे शासनाने सादर केलेलं आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आपली जी टीएटी जी परीक्षा आहे, टीएटी परीक्षा 10 तारखेला झालेली आहे. 10 तारखेला टीईटी परीक्षा झाल्यानंतर जे संभाव्य उत्तरपत्रिका आल्या त्यानुसार आपण गुण पण काढलेले आहे. काही विद्यार्थ्यांना कमी गुण असतील, काही विद्यार्थ्यांना 2-4 मार्काचा फरक पडत असेल तर ते विद्यार्थी वाट बघत आहेत की टीईटीचे मार्क्स वाढणार आहे की नाही आहे, मग याचे गुण कसे पकडले जातील. त्यासाठी मी व्हिडिओ पण बनवलेला आहे, तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकतो आहे. त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे या माध्यमातून आपण बघणार आहोत की टेट कधी होणार आहे. तर बघा, 10 तारखेला ही परीक्षा झाल्यानंतर आता रिझल्टची वाट बघतोय. नंतर आता आपल्याकडे चालू आहे आचारसंहिता. मग आचारसंहिताच्या आधी आपली जी भरती होती, म्हणजे जी भरती मागच्या वेळेची जी भरती 21,000ची जी भरती आहे त्या भरतीमधलं फेज 2 बाकी आहे. मग फेज 2 का बाकी आहे त्याच्या मागचं कारण की आचारसंहिता लागू आहे, आचारसंहिता सुरू आहे. मग आचारसंहिता कधी संपणार आहे? मतदान आपल्याला माहिती आहे 20 तारखेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि 23 तारखेला त्याचा रिझल्ट आहे. मग 23 तारखेनंतर आपण सर्व मोकळे होणार आहात आणि शासन सुद्धा मोकळे होणार आहे. मग या माध्यमातून ते काय करतील, ती भरती पूर्ण व्हायसाठी 1 महिना वेळ लागेल. म्हणजे 1 महिना वेळ संपूर्ण प्रक्रिया व्हायला लागेल. शासनाने जे काही परिपत्रक कोर्टामध्ये सादर केलं होतं, त्या कोर्टामध्ये परिपत्रक सादर केलं, वेळापत्रक सादर केलं. त्या वेळापत्रक सादर मध्ये काय म्हटलेलं होतं की ही जी परीक्षा आहे 10 नोव्हेंबरची, ही परीक्षा आपण ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये घेणार आहोत. परंतु ती परीक्षा झाली नोव्हेंबरमध्ये. म्हणजे आपलं सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे 2 महिने आपले लेट जात आहे. म्हणजे ही जी परीक्षा आहे ही 2 महिने लेट जात आहे. 10 नोव्हेंबरला घेण्यात आली, जे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये घेणार होते. आणि मग टेट जी परीक्षा आहे ही टेट परीक्षा आपण जानेवारीमध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये घेणार आहोत असं त्यांनी बोलले होते. परंतु 2 महिने जर लेट पकडतो म्हटलं आपण सर्वजण, तर नोव्हेंबरमध्ये झालेली परीक्षा, मग ही 2 महिने पुन्हा लेट होईल म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी. म्हणजे ही जी परीक्षा आहे टेटची, कोर्टात वेळापत्रक शासनाने सादर केल्यानुसार तर ही परीक्षा जी आहे ही जानेवारी महिन्यात होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, याचा आपल्याला गांभीर्याने घ्यायचा आहे. आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कोण घेणार आहे तर आयबीपीएस घेणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे आयबीपीएस आपल्याला वेळ देत नाही. ज्या प्रकारे स्पर्धा परीक्षामध्ये एमपीएससी वेळ देत असते, सरळ सेवा वेळ देत असते, त्या प्रकारे हे आयबीपीएस आपल्याला वेळ देत नाही. मागच्या वेळेला 22 दिवस वेळ मिळाला आणि आपले विद्यार्थी ते काही टेटच्या भानगडीत पडत नाही आणि अभ्यास काही करत नाही. जे जुने विद्यार्थी टेटचा अभ्यास करत होते त्यांचाच त्या ठिकाणी स्कोर जास्त असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण मेरिटच्या गुणानुसारच आपल्याला या ठिकाणी नोकरी लागणार आहे, आपण शिक्षक बनणार आहात. त्याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी संभाव्य उत्तरपत्रिका पाहिलेल्या आहेत त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांनो, आपण कोणाची वाट न बघता आजपासूनच, तुम्हाला जर 85, 90, 82, 83 मार्क्स येत असेल तर आजपासूनच अभ्यास सुरू करा. टेटचे कितीतरी युट्यूबला व्हिडिओ फ्रीमध्ये चालू आहेत, याचा आपण सोबत घ्या आणि ते व्हिडिओ बघू आपण त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा. विद्यार्थी मित्रांनो, जे काही टॉपिक असणार आहेत त्यानुसार सर्व गोष्टी करायच्या आहेत, तरच आपला उद्धार आहे, तरच आपण शिक्षक बनू शकता, तरच आपला स्कोर वाढणार आहे, तरच आपण या पुढच्या जे काही भरती होणार आहे या भरतीमध्ये आपण नोकरीला, शिक्षक म्हणून नोकरी लागणार. कारण येणारा काळ हा सुवर्ण काळ असणार आहे, त्यामुळे त्यात आपण कसं टिकू याचा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपली जी टेट आहे ती टेट आपली जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान होणार आहे एवढं निश्चित आहे. मग यासाठी पात्रता काय असणार आहे हे आपल्याला माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, पात्रता काय असणार आहे की 1ली ते 5वी करिता शिक्षक जर बनायचं असेल तर तुमची पात्रता म्हणजे काय, महत्वाची पात्रता डीएड असणं गरजेचं आहे.
त्यात डीएड तुम्ही असाल तर तुम्हाला सीटीईटी पेपर 1 किंवा टीईटी पेपर 1 हे पास असणं गरजेचं आहे. तुमचं ग्रॅज्युएशन नसलं तरी चालतं. त्याची मेन पात्रता आहे डीएड आणि सीटीईटी पेपर 1 किंवा टीईटी पेपर 1 पास असणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला 6वी ते 8वी करिता जर शिक्षक बनायचं असेल तर त्याची पात्रता काय आहे, तर तुम्हाला त्याकरिता डीएड असेल तरी चालतं, बीएड असेल तरी चालतं, पण डीएड, बीएड आणि ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. पण डीएड, बीएड आणि ग्रॅज्युएशन जर तुम्ही असाल तर त्यात पेपर 2 म्हणजे टीईटी पेपर 2 किंवा सीटीईटी पेपर 2 पास असणे अनिवार्य आहे, म्हणजे आहेच. हे सुद्धा लक्षात आपल्याला घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ह्या संपूर्ण विद्यार्थ्यांकरिता सांगू इच्छितो. नंतर 9वी ते 10वी करिता तुम्हाला बीएड असणं गरजेचं आहे. डीएड ची गरज नाही. डीएड वाल्यांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे पात्रता लागत नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, जे बीएड वाले आहेत त्यांनी सुद्धा ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि तुमचे जे काही स्पेशलायझेशन सब्जेक्ट आहे ते त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, जे ग्रॅज्युएशनला असतं. कोणाचं इकॉनॉमिक्स असेल, कोणाचं मराठी असेल, कोणाचं सोशल सायन्स असेल यानुसार. आणि 11वी 12वी करता तुम्हाला माहिती आहे की बीएडच असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही याची जी काही तुम्ही एम ए झालेलं असाल, तुम्ही एमकॉम झाले असेल, बीकॉम झालेले असाल तर तुमचे जे काही एम ए असेल, इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, त्या सोशल सायन्स आणि जे काही सायन्सचे विद्यार्थी असतील त्या सायन्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यानुसार तुम्ही मॅथ, गणित यानुसार तुमचं त्या ठिकाणी डीएड आपलं 11वी 12वी साठी तुमची निवड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे सर्व जे निवड आहे ते तुमची टेटच्याच धर्तीवर होणार आहे, टेटच्याच गुणपत्रिकेच्या म्हणजे गुणांकानुसार होणार आहे, त्या मेरिट लिस्ट नुसारच होणार आहे. त्याकरिता आतापासूनच या सर्व गोष्टी तुम्हाला सुरुवात करणं गरजेचं आहे, तरच तुमचा स्कोअर वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यासाठी हे जे काही 2 ते 3 महिने उरलेले आपल्याकडे, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे 3 महिने उरलेले आहेत किंवा 2च महिने उरलेले आहेत. जर जानेवारीत होत असेल तर 2च महिने आणि फेब्रुवारी मध्ये होत असेल तर 3 महिने. यात 90 दिवसांमध्ये आपल्याला अभ्यास आजपासूनच सुरू करायचा आहे, तरच तुम्ही शिक्षक बनणार आहात. अन्यथा आपलं पुन्हा तेच होईल की 2 मार्काने 4 मार्काने कट ऑफ मध्ये मी बसलेलो नाही, पुन्हा आपल्याला 3 ते 4 वर्ष वाट पाहावं लागेल. आपल्याला सर्व विचार करायचा आहे आणि यानुसार अभ्यास सुरू करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. यासाठीच हा टेट परीक्षे संदर्भातील व्हिडिओ बनवला होता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करिता विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पहिल्यांदा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आपल्या या चॅनलवरती मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.